नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। बारागाव नांदूर येथून प्राजक्त तनपुरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची दमदार सुरुवात। शेतकऱ्यांची 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही, तनपुरे यांचा ठाम इशारा। राहुरी नगर आणि पाथर्डी मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला उत्साहात सुरुवात केली। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी पंडू तात्या पवार होते। यावेळी बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी शासनाच्या विविध प्रकल्पांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली। विद्यापीठ प्रकल्प, कॅफे रेंज, रेल्वे मार्ग तसेच महामार्गाच्या नावाखाली राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं सांगत मला पुन्हा एकदा संधी मिळाल्यास तालुक्यातील 1 इंच देखील जमीन जाऊ देणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। ते पुढे म्हणाले की आमदार झाल्यानंतर मिळालेल्या राज्यमंत्री पदाचा उपयोग मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आला। मतदारसंघाच्या प्रत्येक भागात विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले। दिवस रात्र कष्ट करून मंत्रिपदाचा उपयोग जनतेच्या हितासाठी केला। योग्य नेतृत्व मिळाल्यास विकास कसा घडवता येतो हे आपण मागील 5 वर्षांमध्ये दाखवून दिलं असेही त्यांनी नमूद केलं। सभेमध्ये इजाज सय्यद, रामदास बचकर, प्रभाकर गाढे आणि बाळासाहेब गाढे यांनी मनोगत व्यक्त करत तनपुरे यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय। तुम्ही कोणत्याही पक्षातून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवा, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहू। मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्ही ही निवडणूक लढवलीच पाहिजे अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। या प्रसंगी विश्वास गाढे, प्रभाकर गाढे, विश्वास पवार, भाऊसाहेब कोहकडे, मंगेश गाढे, कैलास गाढे, बाळासाहेब गाढे, श्रीराम गाढे, किसन जौरे, भाऊसाहेब मोरे, वसंत गाढे, नागेश बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, गोरख गाढे, सागर तनपुरे, गणेश गाढे, प्रतीक तनपुरे, बामा इनामदार, ताराचंद गाढे, सूर्यकांत भुजाडी, भारत भुजाडी, नंदू तनपुरे, पांडुरंग उदावंत, सुधीर गावडे, राहुल शेटे, संतोष उदावट, गजानन सदभाई, प्रदीप भुजाडी, रवींद्र आहेर, नवाज देशमुख, कैलास पवार आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। दरम्यान या जन आशीर्वाद यात्रेमुळे राहुरी तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्ह असून आगामी पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। SR24 न्यूज करिता रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ, राहुरी। दारुगोळा म्हणजे आपल्या फटाकड्याचा दारुगोळा नाही। आपण टीव्हीवरती इराण अमेरिकेचे युद्ध बघत असाल तो दारुगोळा, तो साठवणूक करण्यासाठी या केके रेंजच्या क्षेत्राबाहेरची जमीन 7,000 एकर जमीन ही रक्षा मंत्रालयाला देण्यासंदर्भात या राज्य सरकारच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र त्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवलेलं आहे। ते पत्र देखील आमच्याकडे उगाच वेग आम्ही बोलत नाही। या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांचं पत्र माझ्याकडे आहे। त्यांनी सांगितले की अम्युनिशन पार्क म्हणजे थोडक्यात दारुगोळा संदर्भातले साठवणूक असेल कारखाने की त्या संदर्भातल्या सुविधा असलेलं क्षेत्र या केके रेंजच्या क्षेत्राच्या बाहेर म्हणजे जे केके रेंज आहे ते आहेच, त्याच्या पुढे बाहेर 7,000 एकरचं क्षेत्र हे महाराष्ट्र सरकार हे केंद्रातल्या रक्षा मंत्रालयाला द्यायला तयार आहे अशा आशयाचं पत्र या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी त्या ठिकाणी काढलेलं आहे। माझा प्रश्न या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कायम सगळे प्रकल्प आल्यावरती या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जमीन का द्यावी? 7,000 एकर क्षेत्र ते विस्थापित त्या ठिकाणी शेतकरी होणार आहेत। या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी इथं स्थानिक कोणाला विचारणा केली का की अरे बाबा इथं काय तुमचे प्रपंच कसे उघड्यावर पडतील? आधीच केके रेंजच्या सावटाखाली आम्ही जगतो, वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी येऊ घातले, प्रकल्प होणारे, पण इथला शेतकरी कसा विस्थापित होईल? बिचारे आमचे मुळा धरणातले प्रकल्पग्रस्त असतील, विद्यापीठातले प्रकल्पग्रस्त असतील, उपोषण करून त्या ठिकाणी नोकऱ्या अजून त्यांना मिळत नाहीत आणि आता इथं आणखी 7,000 एकराचं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची वेळ
या तालुक्यावर येण्याचा धोका आणि दारुगोळाचा प्रकल्प म्हणजे काय साधा सोपा नाही. जर या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा जर मला काम करण्याची संधी मिळाली तर या राज्याच्या उद्योग मंत्रालयातून सांगतो 1 इंच जमीन या राहुरी तालुक्यातल्या मी घेऊन येणार नाही. 1 इंच जमीन. शेवटी आपला माणूस वरती सत्तेमध्ये असेल, आपला माणूस ताकदीवरती असेल तर आपल्याकरता लढतो. पण जरी या तालुक्याला काही वाले राहिलं नाही तर निश्चितपणे पुढे अजून काय येतील. दारुगोळा आणखीन बंदुकीच्या कारखान्यात काय MIDC यावी त्याला आमचा विरोध नाही. पण हे 7,000 एकरचं फक्त साठवणुकीसाठी त्याला वेगळे कुशल माणसं लागतील. ते काही इतकी माणसं लागणार नाहीत कामाला. म्हणून हा धोका आपण सर्वांनी खरं वेळ ओळखला पाहिजे.